नमस्कार. आज परत एकदा आपण भेटतोय प्लॅन बी काय आहे तो समजून घेण्यासाठी. परवा दिवशीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं होतं की राज्यसेवा परीक्षा जी आहे ती पोस्टपोन झाली आहे किंवा MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पोस्टपोन केल्या गेल्यात असं आपल्याला सांगितलं गेलंय. त्याच्यामुळे मी तुमच्याशी संवाद साधला होता की अभ्यास सुरू ठेवा आणि डिस्टर्ब होऊ नका. पण जास्त वेळ जर आपल्याला मिळणार असेल तर त्या वेळेचा उपयोग आपण कसा करायचा हे एक प्लॅन बी आपल्याकडे जो नेहमी रेडी असणं आवश्यक असतं. तो प्लॅन बी काय असायला हवा ते आपण समजून घेऊयात. पूर्व परीक्षेचा अभ्यास ज्यांचा एकदम सिन्सिअरली करत होते, व्यवस्थित झालाय असं वाटतंय आणि अगदी आधीची जी तारीख होती परीक्षेची तेव्हा सुद्धा आम्ही प्रिपेअर्ड होतो परीक्षा द्यायला, असं ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्यांनी प्लॅन बी फॉलो करा. खरं तर अभ्यास पूर्ण झालाय असं कधीच होत नसतं, कुठल्याच परीक्षेच्या बाबतीत होत नसतं. पण त्यातूनही थोडासा वेळ मी आता दुसरा जो काही प्लॅन बी आहे किंवा आपल्याला जे काही ॲक्टिव्हिटी करायची आहे त्याच्यासाठी मी देऊ शकते अशी परिस्थिती जर असेल तर तुम्ही हा फॉलो करा. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की थोडासा वेळ पाहिजे अजून प्रिलिम्सला, माझा अभ्यास झालेला नाही आहे, तरी आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून 30 दिवसाचं नियोजन बघितलं होतं, तर त्या विद्यार्थ्यांनी तुमचा अभ्यास कंटिन्यू करा. तुमच्या जे विषय आहेत त्यातला जो विषय अवघड जातो त्याला थोडासा जास्त वेळ द्या. पण बाकीच्या विद्यार्थ्यांनी किंवा परत पूर्व परीक्षेची तारीख डिक्लेअर होईपर्यंत प्लॅन बी फॉलो करायला काही हरकत नाही आहे. ह्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे की मुख्य परीक्षेची आपल्याला थोडीशी तयारी करून ठेवायची आहे. शक्यतो काय होतं की एक ओव्हरऑल ट्रेंड मी बघितला आहे, म्हणजे सांगताना मी हे नेहमी सांगते की तुम्ही पूर्व परीक्षा दिल्यानंतर इमिजिएट मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. पण असं होत नाही मॅक्सिमम वेळेला मुलांकडनं, आणि मग तुम्ही प्रिलिम्सचा रिझल्ट आल्यानंतर मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करता आणि मग मात्र वेळ अपुरा पडतो. कारण मुख्य परीक्षेमध्ये जे पेपर सोडवायचे GST जे 1, 2, 3, 4 आहे हे सगळे लेंदी पेपर आहेत खूप. सगळ्या विद्यार्थ्यांकडनं मी ऐकते की हे पेपर वेळेत सोडवून होत नाही, म्हणजे त्यावेळेला सरावाला वेळ नसतो. प्रश्न ग्रास्प करणं, पटकन समजून घेणं आणि पटकन त्याचं उत्तर आपल्याला ठरवता येणं ह्याच्यासाठी वेळ खूप कमी पडतो. आणि त्या दृष्टिकोनातनं ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या सगळ्याचा आपण अभ्यास करणं आवश्यक असतं. तर त्या दृष्टिकोनातनं प्लॅन बी समजून घेऊयात. आणि त्या अनुषंगाने अजून एक छोटी गोष्ट तुम्हाला मी आत्ताच सांगते की जे मी अगदी पहिलं झूमवर सेशन घेतलं होतं त्यावेळेला मी हे बोलले होते की स्पर्धा परीक्षा देताना प्रिलिम्स झाल्यावर मुख्य परीक्षेचं बघू, मुख्य परीक्षा झाल्यावर इंटरव्ह्यूचं बघू असं कधीही करायचं नसतं. तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देणार आहात, तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे, कुठल्या तरी पदावर जायचं आहे, हे जर तुमचं कन्फर्म असेल तर तुमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट होणं आवश्यक असतं. बॉडी लँग्वेज असेल, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होणं आवश्यक असतं. रोजच्या लाईफमध्ये त्याला काही तुम्हाला वेगळा वेळ द्यायचा नसतो. रोजचं जे आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत त्याच्यामध्येच हे शिकत जायचं असतं. त्याच पद्धतीने हे मुख्य परीक्षेचं आहे. म्हणजे प्रीचा रिझल्ट आल्यानंतर मग कुठले तरी तुम्ही प्रत्येक विषयाचे गाईड्स मिळवणार आणि त्या गाईडमधनं फक्त वाचून जाता आणि होत नाही. म्हणजे मागे जे एक मी आत्ता कंबाईन परीक्षेचा तयारीच्या दृष्टिकोनातनं जो 45 दिवसांच्या प्लॅनिंगचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्हाला लिमिटेड वेळेमध्ये प्रश्नपत्रिका वाचायची त्यावेळेला सराव आणि त्या विषयाचं वाचन खूप जास्त झालेलं असणं आवश्यक असतं. त्या दृष्टिकोनातनं ज्या गोष्टी तुम्ही त्यावेळेला अवॉइड करणार आहात त्यावेळेला तुम्हाला असं वाटणार आहे की आता मला हे करायला वेळ नाही आहे आणि मी आता डायरेक्ट अभ्यासाला लागणार आहे, त्या दृष्टिकोनातनं ह्या आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करायची. ह्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे आपल्याला की तुम्ही पेपर ॲनालिसिस करा. मी जे हे तुम्हाला सांगते हे एक लक्षात घ्या की मी जर तुमच्या जागी असते तर मी याच पद्धतीने केलेलं असतं. म्हणजे आत्ता मी तुमच्या जागी असते 2020ची परीक्षा द्यायला आणि असं काहीतरी गडबड झालेलं असतं तर मी याच पद्धतीने वेळ युटिलाइज केलेलं असतं. कारण मी माझी परीक्षा जी दिली ती याच पद्धतीने दिलेली आहे, मी याच गोष्टी फॉलो केलेल्या आहे, मी अशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकते की याचा फायदा होतो. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पेपर ॲनालिसिस आहे. आता पेपर ॲनालिसिस करताना तुम्ही काय करा की जे पूर्व परीक्षेला विषय आहेत मुख्य परीक्षेमधले ते विषय घ्या. म्हणजे इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटनेचा काही पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि अर्थशास्त्र आहे. प्रामुख्याने हे 4 विषय तुम्ही आत्ता पेपर ॲनालिसिससाठी घेऊ शकता. पेपर ॲनालिसिस करताना काय आवश्यक आहे तुम्हाला की तुम्ही एक प्रॉपर विषय प्रत्येक विषय निहाय एक वही करा किंवा पेजेस वापरा आणि सगळ्या प्रश्नपत्रिका म्हणजे मुख्य परीक्षेचा ॲनालिसिस करताना 2012 पासून मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप झालेली आहे, तर तेव्हापासूनचे तुमच्याकडे प्रश्नपत्रिका सगळ्या समोर असणं आवश्यक आहे. आता पेपर ॲनालिसिस करताना काय करायचं आहे, पहिला टॉपिक सिलेबसमधला एक टॉपिक तुम्ही घेतला
त्या टॉपिकवर 2012 पासून 2019 पर्यंत कोणते कोणते प्रश्न विचारले जातात हे लिहून काढणं. आता मी तुमच्यासाठीच मुख्य परीक्षेसाठी आता जी तुम्ही मुख्य परीक्षा द्याल त्याच्यासाठी कृषीचा जो पार्ट आहे पेपर 1 आणि पेपर 4 मधला GSचा, मी त्याच्यासाठीचा मटेरियलपेक्षा नोट्स रेडी करते. जवळपास 50% माझं त्याचं काम झालेलं आहे. त्या नोट्स तुम्हाला 100% पूर्वपरीक्षा झाल्यानंतर तुमच्या हातात असतील कृषीचा अभ्यास करण्यासाठी. त्याच्यासाठी मी स्वतः काही पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे कृषीचं. तर तुम्ही करताना मी जे तुम्हाला 4 विषय सांगितले ते 4 विषयांचं करा, पण माझ्याकडे दाखवायला तुम्हाला सध्या कृषीचं आहे म्हणून मी दाखवते. आणि नोट्स काढताना सुद्धा मी हे ॲनालिसिस करायचा कंटाळा केलेला नाही आहे, कारण हे मी आत्ता केलेलं आहे काही दिवसांपूर्वी. तर फक्त ह्याच्यामध्ये काय झालं की राज्यसेवेचा आत्ता जो मुख्य परीक्षेचा सिलेबस बदलला मी त्याच्या आधी केलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं माझं टॉपिकचा नंबर आणि टॉपिकचं नाव कदाचित वेगळं असू शकतं. सिलेबसमध्ये बदललं आहे, मी माझ्या ह्याच्यामध्ये करेक्शन करून घेईन, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे दाखवते. उदाहरणार्थ मी काय केलं आहे की कृषीमध्ये पहिला पॉईंट होता की राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील कृषीचे महत्त्व, आणि मग त्याच्या खाली पुन्हा सब टॉपिक्स दिलेले असतात की कमी उत्पादकतेची कारणं आणि कृषीविषयक उत्पादन, जमीन सुधारणा आहे, पर्जन्याश्रयी शेती, असे एक साधारण 10-12 सब टॉपिक्स आहेत. ते मी सगळे लिहून घेतलेत. आणि मग मी काय केलं की 2012 पासूनची प्रश्नपत्रिका वाचायला सुरुवात केल्यानंतर कृषी एका सर्टन प्रश्नाला सुरुवात होते आणि मग तिथून पुढे काही आपल्याला कृषीचे प्रश्न असतात. तर मग या टॉपिकमध्ये किंवा यातल्या सब टॉपिक्समध्ये जे जे घटक आहेत ते सगळे 2012 मध्ये त्याच्यावर कोणते प्रश्न विचारले गेले असं मी लिस्ट केली. मग 2013, मग 2014 अशा पद्धतीने मी हे काढलेले आहेत प्रश्न. 2013ला पुन्हा याच्यावर 2 प्रश्न विचारले होते. 2012च्या परीक्षेमध्ये ह्याच्यावर 3 प्रश्न विचारले गेलेत. तसंच या पद्धतीने अजून एखादा घटक म्हटलं तर ग्रामीण कर्जबाजारीपणा, याच्यावर पण मी या काही गोष्टी बनवलेल्या आहेत की याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि कृषी प्रतवारीची समस्या, यातला थोडासा भाग हा अर्थशास्त्रामधला सुद्धा आहे. या पद्धतीने आपल्याला पेपर ॲनालिसिस करायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि पेपर ॲनालिसिस करताना प्रश्न लिहायचा आहे, पर्याय लिहायचे आणि उत्तर जे आहे आयोगाच्या कीमतनं मार्क करून घ्यायचं कुठलं उत्तर आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की अभ्यास करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी कोणतेही शॉर्टकट्स नसतात. शॉर्टकट्स वापरू नका. शॉर्टकट्सने कदाचित यश मिळत असेल, त्याला वेळ लागत असू शकतो किंवा ते फार रेअरली होत असेल, पण जे काही स्टँडर्ड पद्धती आहेत अभ्यासाच्या किंवा जे केल्यानंतर तुम्ही जास्त आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करू शकाल, तुमच्यामध्ये अशा डेव्हलपमेंट होतात की या गोष्टी इंटरव्ह्यूपर्यंत तुम्हाला ह्याचं बेनिफिट होतं. कारण एक लक्षात घ्या, म्हणजे इथे हे करण्याच्या मागे जे माझी भूमिका आहे की तुम्ही अभ्यास चांगला समजून घ्या, हे सांगण्याच्या मागची एक भूमिका इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. इंटरव्ह्यू ही तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट असते आणि तिथे तुम्हाला जर कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये डेव्हलप करायचं असेल तर नॉलेजशिवाय कॉन्फिडन्स येत नाही. तुम्ही ज्या वेळेला टेम्पररी गोष्टी वाचून जाता, म्हणजे मी खूप ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू घ्यायला जाते, मी असं बघितलं आहे की त्या विद्यार्थ्यांमध्ये अजिबात कॉन्फिडन्स नसतो किंवा बेसिक गोष्टी पण माहीत नसतात, पण मुख्य परीक्षा पास झालेली असतात. हे कशामुळे होतं तर काहीतरी गाईड वाचलेत आणि टाईम बिंग नशिबाने साथ दिलेली असेल, जो काही 10-20% लक फॅक्टर याच्यामध्ये जो आपण समजतो, पण मग मात्र इंटरव्ह्यूला टफ जातं. तर कधीही लक्षात घ्या की नॉलेज असेल तर तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये कॉन्फिडन्स दिसणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं वेळ आहे ना आता आपल्या हाताशी, तर आपण व्यवस्थित अभ्यास करणं आवश्यक आहे. आता ह्या पेपर ॲनालिसिसच्या बाबतीत काय होतं, मार्केटमध्ये काही पुस्तकं आलेली आहेत, काही प्रकाशकांनी काय केलं आहे की पेपरचं ॲनालिसिस करून दिलं आहे. ते रेफर करून तुम्हाला काहीही उपयोग नाही, कारण माझ्याकडे स्वतः ती पुस्तकं आहेत. जेव्हा मी कृषीच्या नोट्स बनवायला घेतल्या तेव्हा माझं असं लक्षात आलं की याच्यातनं समजत नाही, म्हणजे यांनी डायरेक्ट जे प्रश्न दिलेत आणि उत्तर दिलेत ह्याच्यावरून आपल्याला डेप्थ कळत नाही पेपरची. म्हणून मी हे स्वतः एवढे एफर्ट्स घेते आहे किंवा मी हे स्वतः प्रश्न ह्याच्यातनं लिहून काढलेत. तर तुम्ही एक प्रयोग करू शकता, एक टॉपिक त्या पुस्तकातनं वाचा, एक उदाहरणार्थ कुठलाही विषय घ्या आणि त्याच्यावरचे प्रश्न त्यातनं वाचा आणि एक टॉपिकचं तुम्ही ॲनालिसिस करा. म्हणजे मी सांगितलं त्या पद्धतीने एक टॉपिक लिहा, त्याच्या खालचे सगळे 2012 ते 2019 पर्यंत आलेले प्रश्न, आणि तो फरक तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल की नुसतं दिलेल्या पुस्तकामधनं वाचणं आणि आपण स्वतः त्या प्रश्नपत्रिका वाचणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे. ह्याच्यात काय होतं की एकतर ते क्वेश्चन पेपर तुमच्याकडनं रिपीटेडली वाचले जाते, त्याच्यामुळे तुमचा स्पीड डेव्हलप होतो. म्हणजे प्रश्नपत्रिका एकतर ज्या आहेत त्या आपण जरी प्रिंट काढली किंवा पुस्तक घेतलं प्रश्नपत्रिकांचं तरी शक्यतो A4 साईजमध्ये असतं.
तर त्याच्यामध्ये काय करायचं की तुमचा तो स्पीड पण डेव्हलप होत जाईल, तुमच्याकडनं रिपीटेडली ते शब्द वाचले जातील. म्हणजे रेडीमेड पुस्तकामध्ये काय होणार आहे की प्रश्न आणि त्याचं उत्तर दिलेलं असेल, पण तुम्हाला जे डेव्हलप करायचे स्किल की ते 4 पर्याय वाचणं, मग ते 4तले परत कोणते बरोबर आहेत हे जे तुम्हाला करायचं आहे ना, ह्याच्यासाठी काय करावं लागेल की तुम्ही जेव्हा परत परत वाचाल, म्हणजे 2012चं सपोज मी कृषीचं ॲनालिसिस करायला घेतलं असेल आणि मी ठरवलं कृषीनंतर मी अर्थशास्त्र करेन, तर मी ऑब्व्हियसली काय करणार आहे, पहिल्या प्रश्नापासून बघत जाणार आहे की ह्याच्यामध्ये प्रश्न आहे का कृषीचा किंवा अर्थशास्त्राचा कुठला. ह्याच्या माध्यमातून काय होतं की तुम्ही सगळ्याच विषयांचे प्रश्न परत परत वाचून काढता आणि तुम्हाला एकदम पक्क डोक्यात बसतं. ज्या वेळेला तुम्ही अभ्यासासाठी पुस्तकं समोर घ्याल त्यावेळेला तुमच्या लगेच लक्षात यायला लागतं की अरे हां, असा प्रश्न विचारतात बरं का, असा प्रश्न विचारतात. आत्ता सध्याचा एक विद्यार्थ्यांचा माइंडसेट काय झाला आहे की हे रेडीमेड कोण सांगेल आपल्याला, ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो, ह्याच्यावर विचारला जात नाही, हे असे ठोकताळे बांधू नका. मी नेहमी सांगते की तुम्ही या पद्धतीने जाऊ नका की तुम्हाला कुणीतरी असं सांगितलंय की अगदी असं असं करा. ह्या सगळ्या मी तुम्हाला ज्या प्रक्रिया सांगतेय त्यात तुम्ही त्यातनं जा. हे मी पण सांगू शकते की माझं कृषीच्या नोट्स काढून झाल्या तर या घटकांवर प्रश्न विचारले जातात, पण मी हे सांगणार नाही आहे कारण हे तुम्हाला समजलं पाहिजे. आयोगाने जर पूर्ण सिलेबस दिलेला असेल तर त्या पूर्ण सिलेबस तुम्हाला ज्ञात असणं, तुम्हाला त्याच्याबद्दलचे सगळे पॉईंट्स माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यावरचं हेच विचारलं जातं, हे विचारलं जाणार नाही असे परसेप्शन्स कधीही करू नका. ह्याच्यामध्ये ऑप्शनला काहीही सोडायचं नसतं MPSCच्या अभ्यासामध्ये. तर हा जो आहे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून हा प्लॅन बी आहे. म्हणजे हे किमान जे 4 पेपर मी तुम्हाला सांगतेय, या 4 विषयांचं जरी तुमचं आत्ता ॲनालिसिस पूर्ण झालं तरीसुद्धा तुम्हाला पूर्व परीक्षेचा 50% अभ्यास खूप छान झाला असं वाटेल. म्हणजे तुमचं ऑलरेडी झालेलं असेल त्याच्यातनं तुमचं रिव्हिजन होईल किंवा 5-10% प्रश्न रिपीट होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जे ॲनालिसिस कराल त्यातले मे बी डायरेक्टली इनडायरेक्टली त्यातले थोडेसे प्रश्न आलेले असतील, व तुमच्या लक्षात येईल अरे बरं झालं ॲनालिसिस केलं आपल्याला, त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर कळलं. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर असा होईल की पेपर ॲनालिसिस करताना ज्या वेळेला तुम्ही प्रश्न लिहून काढाल, मी तुम्हाला सांगितलं की उत्तर कोणतं आहे हे बघण्यासाठी तुम्ही आयोगाचीच की घ्या, पण असं असू शकतं की तुमचा अभ्यास चांगला झालेला असेल तर तुमच्याच लक्षात येईल की अरे ह्याचं उत्तर हे आहे. म्हणजे अनायसे तुमची प्रॅक्टिस होतीये सगळ्या गोष्टींची. तर ह्या पेपर ॲनालिसिसचा तुम्हाला खूप बेनिफिट होईल. म्हणून मी आत्ता लगेच तुम्हाला पुस्तकं घ्या आणि वाचायला सुरू करा मुख्य परीक्षेचं असं लगेच सांगत नाही आहे. तो टप्पा आपण पूर्व परीक्षेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करणार आहोत की मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला कशी सुरुवात करायची आणि काय काय करायचं. पण मला असं वाटतं की किमान या 4 विषयांचं तुम्ही पेपर ॲनालिसिस पूर्ण करा. मीनव्हाईल जर आयोगाने परत परीक्षेची तारीख डिक्लेअर केली तर आपण परत प्लॅन शिफ्ट करू, परत आपला फोकस कसा करायचा हे आपण पूर्व परीक्षेवर फोकस कसा करायचा हे आपण परत नव्याने बघूयात. पण तोपर्यंत जे काही तुम्ही अभ्यास करताय पूर्व परीक्षेचा तो सुरू ठेवून एक 3-4 तासाचा वेळ जर तुम्ही ह्याच्यासाठी दिलात तर मला असं वाटतं की रोज एकेका टॉपिकचे म्हणजे एका विषयातला एक टॉपिक जो आहे त्याचं जर तुम्ही फक्त ठरवलं की एक एक घटक घेऊन आपण संपवत जाऊयात 2012 ते 2019 एवढ्या 5-6-7 ज्या काही एखादी परीक्षा जर झालेली नसेल मे बीमध्ये तर ज्या काही प्रश्नपत्रिका असतील 6 किंवा 7 ह्याचा तुमचा अभ्यास 100% होणार आहे. तर या पद्धतीने पेपर ॲनालिसिस करा. म्हणजे माझं तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे कारण मी ज्या वेळेला वर्गांमध्ये शिकवायला जाते त्यावेळेला मी हे मुलांना कंपल्सरी करायला सांगते आणि गृहपाठ म्हणून परत करून आणायला सांगत असते. म्हणजे मी ॲक्च्युली आपल्या शाळेमध्ये जसं माध्यमिक उच्च माध्यमिकला शिक्षक गृहपाठ तपासतात तसं मी लिटरली मुलांनी हे केलं की नाही हे बघत असते. आता हे या ठिकाणी शक्य नाही आहे पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पंचवार्षिक योजनांचं मी जे सांगितलं होतं की पहिली पंचवार्षिक योजना तयार करा तर मला बऱ्याच जणांनी तयार केलेल्या नोट्स पाठवलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला खरंच तुमचं कौतुक वाटतंय की जे विद्यार्थी ऐकतायत आणि जे फॉलो करतायत तर मला खात्री आहे त्यांना या विषयाचा 100% फायदा होणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही पेपर ॲनालिसिस करा. मीनव्हाईल तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचण आली एखादा घटक करून तुम्हाला जर दाखवायचं असेल तर तुम्ही ते मला नक्की पाठवा आणि तुम्हाला मी त्याच्यामध्ये काही सुधारणा असेल तर त्या सुचवेन. पण हे तुम्ही आवर्जून करा हे मला तुम्हाला सांगायचं आहे. हा तुमच्यासाठीचा प्लॅन बी आहे आणि ह्या 4 विषय तुमच्याकडनं होणं अपेक्षित आहे. तर या 4 विषयांचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा, ॲनालिसिस करा आणि मग आपण येत्या काही पुढच्या विषयांमध्ये किंवा पुढच्या सत्रांमध्ये नवीन नवीन विषय बघत जाणार आहोत. त्याचाही तुम्हाला मग बेनिफिट घेता येईल. तुम्हाला समजत जाईल
मी ज्या वेळेला पुढचे विषय शिकवेन त्यावेळेला तुम्हाला ते ॲनालिसिसचा पण फायदा होतो हेही तुमच्या लक्षात येईल, कारण मी काही सांगताना तुम्हाला समजेल की अरे ह्याच्यावर प्रश्न या पद्धतीचा विचारला जातो. त्याच्यामुळे हे करत राहा. आपण परत लवकरच भेटू नवीन कुठला तरी अभ्यासाचा घटक घेऊन. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना परत खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.